देव अखिल पृथ्वीचा राजा. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा. कारण परमेश्वर परात्पर व भयप्रद आहे. तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे. राष्ट्रातले अधिपती जमले आहेत. अब्रामाच्या देवाची प्रजा एकत्र झाली आहे. कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या हाती आहेत. तो परमथोर आहे. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या वर्षाच्या शेवटल्या उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. परमदयाळू परमेश्वरा, स्तुतीस पात्र असा केवळ तूच आहेस. आम्ही तुझी आराधना करत, स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. तुझ्यापुढे नतमस्तक होतो. आणि प्रभुदेवा, आज विशेष रीतीनं जेव्हा आम्ही गेल्या वर्षभराचा आढावा घेतो त्यावेळेस आमचं अंतःकरण स्तुतीनं भरलेलं आहे. तू आमची कशी काळजी घेतलेली आहेस, आमचा पुरवठा झालेला आहेस, आमचं मार्गदर्शन केलेलं आहेस, आमचा रक्षक झालेला आहेस. प्रभुदेवा, याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आणि ह्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभुदेवा, आम्ही खरोखरच तुझे ऋणी आहोत. तू आमच्यावर किती प्रेम करतोस. आज आम्ही तुझी आराधना खरेपणानं, मनानं, आत्म्यानं करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. ही सर्व आराधना आशीर्वादित कर. तुझ्या सानिध्याचा अनुभव आज आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, शेवटला रविवार या वर्षाचा आपण अशा रीतीने एकत्र आलेलो आहोत. मनामध्ये कितीतरी विचार असतील. प्रभूनं आम्हाला कसं आशीर्वादित केलेलं आहे, कशी काळजी घेतलेली आहे, याचा विचार आपण करत आहोत. चला देवाचा धन्यवाद करू. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. पास्टर जोसेफ पवार लोणी काळभोरहून आपल्यासाठी हे गीत सादर करतायत. त्यांच्याबरोबर आपण परमेश्वराचा धन्यवाद करूया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज या सुंदरशा वेळेला चला आपण सर्वजण मिळून आपला जो जिवंत परमेश्वर आहे, स्तुतीस योग्य असा देव आहे, त्याची आपण स्तुती गायन करून, आराधना करून त्याला आपण उंचूया, त्याला धन्यवाद देऊया. स्तोत्रकर्ता दावीद 103 स्तोत्रामध्ये म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हालेलुया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. उपकार त्याचे विसरू नको, प्रीती त्याची विसरू नको. उपकार त्याचे विसरू नको, प्रीती त्याची विसरू नको. धन्य नामाचा, पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर.
माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. रोगा सर्व बरे करीतो, रोगा सर्व बरे करीतो, क्षमा अपराधांची आमच्या करीतो, क्षमा अपराधांची आमच्या करीतो, विनाश कर दे तू आम्हा तारितो, विनाश कर दे तू आम्हा तारितो, स्तुती त्याची कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. आयुष्य आमचे तृप्त करीतो, आयुष्य आमचे तृप्त करीतो, तारुण्य गरुडा प्रमाणे करीतो, तारुण्य गरुडा प्रमाणे करीतो, विनाश कर दे तू आम्हा तारितो, विनाश कर दे तू आम्हा तारितो, नाम त्याचे स्मरण. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हालेलुया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. पाप जशी ममता करीतो, पाप जशी ममता करीतो, भय धरणाऱ्यावर तो ममता करीतो, भय धरणाऱ्यावर तो ममता करीतो, प्रकृती आमची प्रभू जाणीतो, प्रकृती आमची प्रभू जाणीतो, भय त्याचे धर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. ओ धन्य, ओ धन्य, धन्यवाद कर. ओ धन्य, धन्य, धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. प्रभा मी तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू आम्हाला तारण दिलंस, आमची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलीस, तू आम्हाला पवित्र आत्मा दिलास, तू आम्हाला मंडळी दिलीस, तुझं अद्भुत वचन तू आम्हाला दिलंस, आमची नावं तळ हातावर कोरलीस. आम्ही तुला धन्यवाद देतो. आब्बा आणि बाप्पा म्हणून हाक मारण्याचा अधिकार तो आम्हाला दिला, म्हणून आज या वेळेस आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एक वर आम्ही म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. या सुंदर गाण्याबद्दल पास्टर जोसेफ पवार आपले मनपूर्वक आभार. त्याच अर्थाचं आता हिंदी गीत ऐकूया, ऐ मेरे मन प्रभू की तू आराधना कर. लंडनहून शर्ली आणि शेरिल हे गीत सादर करतायत. प्रभु की तू आराधना कर.
क्योंकि वो भला है। जब जा रहा अंधकार से हाथ पकड़ के चलाया, ले आया उजियारे में, क्योंकि यीशु भला है। जब जा रहा अंधकार से हाथ पकड़ के चलाया, ले आया उजियारे में, क्योंकि यीशु भला है। ऐ मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है। विश्वासहीन था तू, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु भला है। विश्वासहीन था तू, विश्वास तुझे दिलाया, अपना प्यार जताया, क्योंकि यीशु भला है। ऐ मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है। ऐ मेरे मन प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है। शेरली, शेरिल, या सुंदर गीताबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत पुण्याहून मिसेस अनघा ओवळ. आजचा शास्त्रभाग आहे एस्तेर 8 वचने 11 ते 17. त्या पत्रात सर्व नगरांच्या यहुद्यास परवानगी दिली होती की तुम्ही एकवट होऊन आपल्या प्राणांचे संरक्षण करण्यास उभे राहावे आणि ज्या ज्या प्रांतातील लोक जबरदस्त होऊन तुम्हास, तुमच्या स्त्रियास व तुमच्या मुलाबाळास उपद्रव देऊ पाहतील, त्यांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटावी. हे सर्व एकाच दिवशी 12व्या म्हणजे अदार महिन्याच्या त्रयोदशीस अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतात करण्यात यावे. फर्मानाची नक्कल प्रत्येक प्रांतात प्रसिद्ध व्हावी आणि त्या दिवशी आपल्या शत्रूंचे उसने फेडण्यास सर्व यहुद्यांनी तयार व्हावे, असे सर्व लोकांस जाहीर करण्यात आले. डाक्याच्या स्वरांनी सरकारी वेगवान घोड्यांवर स्वार होऊन राजाज्ञेप्रमाणे त्वरेने दौड केली. हा हुकूम शूशन राजवाड्यातून सोडण्यात आला. मग मर्दखय निळ्या पांढऱ्या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यावर सोन्याचा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोर निघाला. तेव्हा शूशन नगरचे लोक आनंदाने जयघोष करू लागले आणि यहुदी लोकांस उल्हास, आनंद व मान ही प्राप्त झाली. ज्या प्रांतात व ज्या नगरात राजाची आज्ञा व फरमान जाऊन पोचले तेथल्या यहुद्यास मोठा हर्ष झाला आणि त्यांनी भोजन समारंभ करून तो मंगलदिन म्हणून पाळिला. आणि त्या देशचे पुष्कळ लोक यहुदी झाले, कारण त्यास यहुद्यांचा मोठा धाक बसला. तेव्हा वाचलेले वचने आशीर्वादित करू. अनघाताई, प्रभूचं
प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. उपासना संगीतामधून हे गीत गाऊया. आपण या दिवसामध्ये ख्रिस्त जन्मदिवसाच्या दिवसांमध्ये आहोत आणि ख्रिस्त जन्मदिन आपण साजरा करत आहोत. आणि म्हणून यावेळेस आपण एक ख्रिस्त जन्मदिनासंबंधीचंच गाणं गाऊया. उपासना संगीतामधून आपल्या सर्वांच्या परिचयाचं गीत नंबर 78, येता येता का बेथलहेमा येता का. आपण सर्व मिळून हे गाणं गाऊया आणि हे गाणं गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. येता येता का बेथलहेमा येता का, दूतां संगे जय जयकारे गगना भरिता का, तन्मय झाला का आपण भुलला का, या बाळाची ओळख पटुनी ईश्वर दिसला का, हृदयी भरला का, जिकडे तिकडे उरला का, ख्रिस्तच माझे जीवन अक्षय निश्चय झाला का, या हो गाता का हर्षे नर्तन करिता का, ख्रिस्त जन्मदिन रोज या पुढे ऐसे गणिता का, येता येता का बेथलहेमा येता का, दूतां संगे जय जयकारे गगना भरिता का. आपण हे दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस. तू आम्हा सर्वांना वेगवेगळ्या देशातून वेगळ्या ठिकाणाहून एकत्र आणलंस आणि प्रभू तुझ्या आराधनेमध्ये आम्हा सर्वांना सहभागी केलंस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू तू आमची काळजी घेतोस, आम्हाला लागणाऱ्या सर्व गरजा पुरवतोस, तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला देतोस. त्या सर्व आशीर्वादांची आम्ही जाणीव ठेवून अत्यंत अल्पसं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वृद्धीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाच्या जीवनामध्ये तुझं सखोल कार्य व्हावं यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आम्ही जे सर्व दान देणारे आहोत, ज्यांना देता आलं नाही, त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. प्रत्येकाची सर्व गरज तू पूर्ण कर आणि प्रत्येकाच्या जीवनाद्वारे प्रभू तुझं गौरव होऊ दे, ही आमची प्रार्थना आहे. आम्ही तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. पवित्र आत्मा आमचा शिक्षक होऊ दे. तुझं सत्य तू आम्हाला प्रगट कर. तुझी इच्छा समजून घेण्यासाठी प्रभू तू आमचं मार्गदर्शन कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. या वर्षातल्या शेवटल्या रविवारचा शेवटला संदेश रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्यापर्यंत आणत आहेत. शालोम. कसे आहात आपण सर्व? या वर्षाच्या शेवटच्या रविवारी
प्रभूची आराधना करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ शकतो, त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आज आपण या वर्षाच्या अखेरीला आलेलो असताना आणि लवकरच आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. आणि म्हणून आज मागे वळून पाहताना आमचं अंतःकरण देवाच्या स्तुतीनं भरलेलं आहे. प्रभू किती चांगला आहे, प्रभू किती विश्वासू आहे. त्याने आम्हाला सर्व काही पुरवलं, त्याने आम्हाला सुरक्षित ठेवलं, त्याने आम्हाला आरोग्य दिलं. त्याचे कितीतरी आशीर्वाद आमच्यावर आहेत. आणि म्हणून आजचा दिवस प्रभूची स्तुती आराधना करण्यामध्ये आणि त्याचबरोबर त्याची साक्ष देण्यामध्ये आपण घालवायला हवा. मला खूप आनंद वाटतो की अनेक चर्चेसमध्ये 31 डिसेंबरच्या संध्याकाळी टेस्टिमनी टाईम असतो, साक्ष देण्याचा समय असतो. आणि अनेक जण पुढे येतात आणि प्रभूनं त्यांच्या जीवनामध्ये या गेल्या वर्षामध्ये काय केलं आहे त्याबद्दल त्याची आठवण ठेवून प्रभूला धन्यवाद देतात आणि सर्व मंडळीसमोर साक्ष देतात की प्रभू किती चांगला आहे. आणि फार चांगली प्रथा काही मंडळांमध्ये आहे. मला असं वाटतं प्रत्येक मंडळीने हे करायला हवं, नाही का? प्रत्येक घरामध्ये हे व्हायला हवं की संपूर्ण वर्षभर देवाने आम्हाला सांभाळलं, आमची काळजी घेतली, आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादांची जाणीव ठेवून त्याची साक्ष देण्यासाठी आम्ही निश्चितच थोडा वेळ द्यायला हवा. गेल्या रविवारची आपली भक्ती अतिशय सुंदर झाली, अनेकांनी भाग घेतला आणि अतिशय आशीर्वादित अशी भक्ती झाली आणि मी प्रभूला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. ज्या सर्वांनी अतिशय सुंदर गीतं सादर केली त्या सर्वांचा मी आभारी आहे. आजच्या या भक्तीमध्ये मराठीमध्ये सिस्टर यांनी शास्त्र वाचन केलं आहे, त्यांचा मी आभारी आहे. त्याचप्रकारे इंग्रजीमध्ये सिस्टर फियोना पंडित ज्या कॅनडामध्ये असतात त्यांनी शास्त्र वाचन केलं आहे, त्याबद्दल या दोन्ही बहिणींचा मी मनापासून आभारी आहे. जो शास्त्रभाग आज आपल्यासाठी वाचण्यात आला तो एस्थरच्या पुस्तकामधून 8वा अध्याय आणि 15 ते 17 ही 3च वचनं आपल्यासाठी वाचण्यात आली. तर या वचनांमध्ये यहुदी लोकांनी खूप आनंद केला. 16व्या वचनामध्ये आपण हे पाहतो, आणि यहुदी लोकांना उल्हास, आनंद व मान ही प्राप्त झाली. 8व्या अध्यायाच्या शेवटी आणि 9व्या अध्यायामध्ये आपल्याला हे वर्णन वाचायला मिळतं. परंतु त्या अगोदरचा शास्त्रभाग जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येतं की यहुदी लोकांची अवस्था अतिशय भयंकर झाली होती. शूशन राजवाड्यामध्ये अतिशय मोठ्या अधिकारावर असणारा हामान हा जो अधिकारी होता तो यहुद्यांचा शत्रू होता. आपण जर अगदी सुरुवातीला पाहिलं तर एस्थरच्या पुस्तकामध्ये 1ल्या अध्यायामध्ये 1ल्या वचनामध्ये आपण हे पाहतो की अहेश्वरोश राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदुस्थानापासून कुशापर्यंत होते, ज्याचा अंमल 127 प्रांतावर होता, तोच हा अहेश्वरोश. आणि मग एस्थरच्या पुस्तकामधील ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. वश्ती राणीनं राज दरबारामध्ये येण्याचं नाकारलं आणि त्यामुळं राजाला राग आला. त्यानं वश्ती राणीला अधिकारावरून काढून टाकलं आणि त्याच्या जागी एस्थर राणीची निवड झाली. तो सर्व वृत्तांत आपल्याला माहीत असेल. परंतु अहेश्वरोश राजाच्या दरबारामध्ये हामान नावाचा जो अत्यंत उच्च पदावर सरदार होता तो यहुद्यांचा द्वेष करत होता आणि संपूर्ण यहुदी वंशाचा नाश करण्याची योजना त्याने आखली होती. राजाला त्यानं खुश करून राजाकडून अशा प्रकारचं फरमान त्यानं सही करून घेतलं होतं की त्या फरमानामुळे संपूर्ण यहुदी लोकांची हत्या झाली असती आणि हे फरमान सर्व प्रांतामध्ये पोहोचलं होतं. परंतु असं असताना एस्थर राणी स्वतःच्या जीवाची बाजी लावते, राजाची मर्जी संपादन करून यहुद्यांचं रक्षण करण्यासाठी दुसरं फरमान राजाकडून ती तयार करून घेते आणि ते फरमान संपूर्ण राज्यभर संपूर्ण साम्राज्यामध्ये पाठवलं जातं. त्यामुळे यहुदी लोकांचा बचाव होतो. आणि हे जे नवीन फरमान आहे ते फरमान काढल्यानंतर की ज्यामध्ये यहुद्यांना स्वतःच्या बचावाचा अधिकार प्राप्त होतो, स्वतःचं संरक्षण ते करू शकतात. आणि हे जे फरमान आहे ते संपूर्ण साम्राज्यभर प्रत्येक यहुद्यांच्या हातामध्ये जातं. त्यानंतर काय होतं याविषयी आपण या वचनांमध्ये पाहतो. तर त्या ठिकाणी आपण मर्दखायाविषयी पाहतो. मर्दखाय हा एस्थर राणीचा चुलता होता
आणि तो अतिशय कट्टर यहुदी होता, यहोवा देवाचा उपासक होता आणि एस्तेर राणीनं आपली जबाबदारी पार पाडावी यासाठी तो नेहमीच तिला उत्तेजन देत होता, तिच्या मागे तो उभा राहत होता. आणि आता मर्दखय उच्च पदावर आहे आणि हे फरमान काढल्यानंतर मग आपण पाहतो 15 वचनामध्ये, मग मर्दखय निळ्या पांढऱ्या रंगाची राजकीय वस्त्रे लेवून, डोक्यावर सोन्याचा मोठा मुकुट ठेवून व तलम सणाचा व जांभळ्या रंगाचा झगा घालून राजासमोरून निघाला. तेव्हा शुशन नगराचे लोक आनंदाने जयघोष करू लागले. यहुदी लोकांचा संपूर्ण विध्वंस होणार होता. त्या विध्वंसापासून एस्तेर राणीच्या एका निर्णयामुळं संपूर्ण चित्र पालटलं होतं आणि आता यहुद्यांचा बचाव झाला होता. मी तुम्हाला हे मागं सांगितलं आहे की प्रत्येक जुन्या काळातील पुस्तक हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आम्हाला त्यामधून होतं आणि एस्तेर राणी हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन आम्हाला देते की ज्या प्रकारे एस्तेर राणीने आपल्या स्वतःच्या जीवाची बाजी लावली. ती म्हटली, मी मेले तरी चालेल परंतु मी राजासमोर जाणार. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवाची बाजी लावली. एवढंच नाही पण त्याचा स्वतःचा प्राण दिला आणि त्याने आपला स्वतःचा प्राण अर्पण केला यासाठी की आमचा बचाव व्हावा, तुमचा आणि माझा, पापी मानवाचा बचाव व्हावा यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं बलिदान केलं. तर एस्तेर राणीच्या पुस्तकामधून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन होतं. आणि मग आपण पुढे पाहतो 16व्या वचनामध्ये, यहुदी लोकांना उल्हास, आनंद व मान ही प्राप्त झाली. 17वं वचन, ज्या प्रांतात व ज्या नगरात राजाची आज्ञा व फरमान जाऊन पोहोचले तेथल्या यहुद्यास मोठा हर्ष झाला आणि त्यांनी भोजन समारंभ करून तो मंगल दिन म्हणून पाळला. आणि त्या देशाचे पुष्कळ लोक यहुदी झाले कारण त्यास यहुद्यांचा मोठा धाक बसला. आज आपण प्रभूची आराधना करत असताना कदाचित आमच्या आजूबाजूचं वातावरण भयंकर आहे. आज आपल्याला माहीत आहे इस्रायल देशामध्ये किती भयंकर परिस्थिती आहे. पॅलेस्टाईनमध्ये प्रचंड हिंसाचार चालू आहे, प्रचंड विध्वंस चालू आहे. काही अतिरेकी लोकांमुळं, काही धर्मवेड्या लोकांमुळं अनेक बालकांचा, अनेक स्त्रियांचा, अनेक वृद्ध स्त्री पुरुषांचा नाश, त्यांचा जीव जात आहे. संपूर्ण जगामध्ये हे जे टेररिस्ट, जे आत्मघातकी लोक अनेकांचा नाश करत आहेत, त्यांच्यामुळं अनेक निरपराध लोक मारले जातात. आमच्या देशामध्ये सुद्धा हे होत आहे. मणिपूरमध्ये ख्रिस्ती लोकांवर प्रचंड अत्याचार या दिवसामध्ये झाले आहेत, आपल्याला माहीत आहे. आज UPमध्ये, मध्य प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी ख्रिस्ती लोकांवर हल्ले होत आहेत. आज मी एक व्हिडिओ क्लिप पाहत होतो, त्यामध्ये एका दलित मुलावर अत्याचार करण्यात होत होते कारण त्यांनी शेंडी ठेवली होती. जणू काही तो स्वतःला उच्च जातीचा म्हणून जाहीर करत होता, जे इतरांना सहन झालं नाही आणि म्हणून उच्च जातीचे लोक त्याला मारत होते, अतिशय निर्दयपणे त्याला मारत होते. लहान मुलगा, असहाय्य मुलगा. आणि आज अशा प्रकारचं चित्र आम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. आज मुलांवर अत्याचार होत आहेत, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आपण या वर्षाचा अखेरचा दिवस साजरा करत असताना, होय आपलं मन निश्चितच दुःखी असेल, तरीसुद्धा आपण हे लक्षात घेऊया की परमेश्वर राजासनावर आहे. या सर्व दुःखामधून आम्हाला निश्चितच तो बाहेर काढणार आहे. आणि म्हणूनच 31 डिसेंबरच्या रात्रीसुद्धा आम्ही आनंद करतो कारण की आम्हाला माहीत आहे की नवीन वर्षाची पहाट आता येणार आहे. आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. आम्हाला कदाचित माहीत नाही नवीन वर्ष काय असेल, परंतु आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, ज्याला आम्हाला हे अभिवचन दिलं आहे, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हाबरोबर आहे. होय कदाचित आमच्या आजूबाजूची परिस्थिती अतिशय भयंकर असेल, दुःखदायक असेल, त्रासदायक असेल, निराशाजनक असेल, तरीसुद्धा आम्ही आपला विश्वास, आपला भरोसा प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा मरणावर विजय झाला, मृत्यूवर त्याने विजय मिळवला आहे. जे सर्व काही भयंकर आहे, विध्वंसक आहे, नाशकारक आहे, त्या गोष्टीवर प्रभू येशू ख्रिस्तानं विजय मिळवला आहे. आणि तो विजय तो आज आम्हाला सुद्धा देऊ इच्छितो. या नवीन वर्षामध्ये आपण जात असताना आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूची स्तुती करूया, कारण की तो विजयी ख्रिस्त आहे. त्याने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे आणि त्यानं आम्हाला पुनरुत्थानाची आशा दिली आहे. या गेल्या वर्षामध्ये आमच्यावर कदाचित भयंकर प्रसंग येऊन गेले. आम्ही आमच्या प्रियजनांना गमावलेलं आहे, आम्हाला अनेक दुःखातून जावं लागलं आहे, तरीसुद्धा आम्ही धीर सोडत नाही, कारण आम्हाला माहीत आहे की आमचा येशू जिवंत आहे.
आणि देव आमच्यावर प्रीती करतो. या नवीन वर्षामध्ये देव आमच्याबरोबर राहणार आहे. तो आमच्या पुढे जाणार आहे. तो आमच्याबरोबर चालणार आहे. तो आमचं संरक्षण करणार आहे. तो आमचं मार्गदर्शन करणार आहे. तो आम्हाला आरोग्य देणार आहे. हा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही धीर सोडत नाही. या नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आमचं मन आनंदानं भरलेलं आहे. आमचं मन परमेश्वराच्या स्तुतीनं भरलेलं आहे, कारण प्रभू विश्वासू आहे याचा अनुभव आम्ही घेतला आहे. जरी या गेल्या वर्षामध्ये आम्हाला दुःख झालं, त्रास झाला, आमच्यावर संकट आली, तरीसुद्धा प्रभूने आम्हाला राखून ठेवलं. प्रभूने आम्हाला चालवलं. प्रभूने आम्हाला पुरवठा केला. या प्रभूच्या दानांची, त्याच्या विश्वासूपणाची आठवण करून आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. या वर्षाच्या अखेरीस आपल्याला स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करण्याची सुद्धा गरज आहे. आपण स्वतःला प्रभूच्या हातामध्ये सोपूया आणि प्रभूनं आम्हा सर्वांना आशीर्वादित करावं. त्याची शांती, त्याचा आनंद, त्याची प्रीती आम्हा प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये अनुभव असावी, यासाठी आपण प्रभूजवळ मागूया, प्रार्थना करूया. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ येऊन तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या शेवटल्या दिवसामध्ये आम्ही आलो असताना आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो, कारण की तू आमच्याशी विश्वासू राहिलास. तुझ्या चांगुलपणाचा, तुझ्या दयेचा अनुभव आम्ही ह्या गेल्या वर्षभरामध्ये घेतला आहे. आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. परंतु त्याचबरोबर प्रभू, आम्ही कबूल करतो की आम्ही पापी आहोत, आम्ही चुकलो आहोत, आम्ही अशा गोष्टी केल्या आहेत की ज्यामुळे आम्ही तुला दुःख दिलं आहे. प्रभू, तू आमच्यावर दया कर, कृपा कर, आम्हाला तू क्षमा कर. आणि या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना शुद्ध अंतकरणानं तुझ्यावर प्रीती करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी प्रभू तू आम्हा सर्वांना सिद्ध कर, तयार कर. आमच्यावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या मंडळीवर तुझा आशीर्वाद पाठव. आम्हाला तुझ्या प्रीतीमध्ये राख, तुझ्या मार्गात चालण्यासाठी, तुझी साक्ष देण्यासाठी प्रभू या नवीन वर्षामध्ये आम्हा प्रत्येकांचं सहाय्य कर. आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना आशीर्वादित कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांनाही तू आशीर्वादित कर, त्यांचा तू सांभाळ कर. येणारं नवीन वर्ष तुझे अनेक आशीर्वाद घेऊन येणारं वर्ष होऊ दे, हे आम्ही प्रार्थना करतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांना सांभाळ. प्रभू तुझा आशीर्वाद तू आम्हा सर्वांना दे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो आणि उपकार स्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा मी प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये
माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पापकबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं, म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकार स्तुती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने
प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया. ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास
तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व का असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली वर तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजन हो, आजच्या उपासनेमधून आशीर्वाद मिळाला. तुम्ही आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या उपासनेची लिंक पाठवणार ना? तर भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.